Hello everyone. Let's start PYQ research aptitude. In last video, we were discuss about all PYQ of teaching aptitude. Okay. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण MS सेट पेपर फर्स्ट चे सगळे PYQ लर्न केलेले आहेत. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिसर्च ऍप्टिट्यूडचे प्रत्येक वर्षाचे PYQ काय आहेत आणि त्यांचं ऑथेंटिक आन्सर जे आन्सर की मध्ये आहे त्यानुसार आपण अनालिसिस करणार आहोत. अँड हिअर वी आयडेंटिफाय अ इम्पॉर्टंट टॉपिक जे मोस्ट रिपीटेटिव्ह आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. चलो लेट स्टार्ट. फर्स्ट, जून 2025 मध्ये रिसर्च वरती कोणते क्वेश्चन विचारलेत बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश इज नॉट अ टाइप्स ऑफ रिसर्च. ओके, रिसर्चचा कोणता टाइप्स नाहीये. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एक्सप्लोरेटरी रिसर्च, कॉझल रिसर्च अँड सब्जेक्टिव्ह रिसर्च. आता हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर म्हणजे हा क्वेश्चन ड्रॉप केलेला होता त्यामुळे याचा आन्सर इथे मी दिलेला नाही. ओके, सो इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. टाइप्स ऑफ रिसर्च वरती प्रत्येक वर्षी क्वेश्चन आहे बघायला मिळेल तुम्हाला. सो फर्स्ट तुमचा टॉपिक असणार आहे टाइप्स ऑफ रिसर्च. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एक्सप्लोरेटरी रिसर्च, कॉझल रिसर्च आणि सब्जेक्टिव्ह रिसर्च. सब्जेक्टिव्ह रिसर्च असं काही पार्ट नसतो पण बाकीचे जे आहेत हे सगळे रिसर्चचे पार्ट आहेत. सेकंड क्वेश्चन आहे डॅश डॅश इज द रोल ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर. ओके, सिम्युलेटर सॉफ्टवेअर काय आहे. कलेक्टिंग प्रायमरी डेटा, क्रिएटिंग व्हर्च्युअल मॉडेल फॉर एक्सपेरिमेंटेशन, कंडक्टिंग सर्वे अँड रायटिंग रिसर्च पेपर्स. ओके, याच्यासाठी सिम्युलेशन सॉफ्टवेअर काय करतं तर ते काय करणार आहे क्रिएटिंग व्हर्च्युअल मॉडेल फॉर द एक्सपेरिमेंटेशन. व्हर्च्युअली आपण काय करू शकतो तर काही मॉडेल यूज करू शकतो रिसर्चसाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश इज अ कॉमन गोल्स ऑफ बोथ द पॉझिटिव्हिस्टिक अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोचेस टू द रिसर्च. आता हा सुद्धा फार महत्वाचा क्वेश्चन आहे. पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम. आता हा जो टॉपिक आहे हा दोन्ही एक्झामसाठी महत्वाचा आहे. MS सेट साठी सुद्धा आणि नेट एक्झाम साठी सुद्धा तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन बघायला मिळतील. सो काय आहे बघा ऑप्शन. टू एलिमिनेट subjectivity entirely from the research process, to discover new knowledge and contribution to the understanding of phenomena, to prioritize personal opinion and belief over the empirical evidence, and to avoid using any form of data in the research process. आता इथे आपल्याला काय विचारलेलं आहे इन कॉमन गोल्स ऑफ बोथ द पॉझिटिव्हिस्टिक अँड नॉन पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच ऑफ द रिसर्च. दोन्ही रिसर्चचा बेसिकली अप्रोच काय आहे कॉमन अप्रोच आहे तर आपल्याला माहिती आहे टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कॉन्ट्रीब्युटिंग टू द अंडरस्टँडिंग ऑफ फिनॉमिना. आता याच्यामध्ये मग इंडक्टिव्ह रिसर्च आहे किंवा डिडक्टिव्ह रिसर्च आहे ते आपण नंतर बघणार आहोत डिटेल. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे द टर्म DOT स्टँड फॉर. आता इथे फुल फॉर्म विचारलेला आहे बट थोडक्यात लक्षात ठेवा की रिसर्चच्या युनिटमध्ये फुल फॉर्म फार विचारलेले नाही बट हा 2025 मध्ये फुल फॉर्म पण विचारला होता. द टर्म DOT स्टँड फॉर इन द अकॅडमिक रायटिंग अँड रेफरन्सेस. सो नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला मिळाली अकॅडमिक रायटिंग आणि रेफरन्सेस. तर त्याच्या काही स्टाईल्स आहेत तर याचं फुल फॉर्म आधी बघूया आपण काय आहे. डॉक्युमेंट ऑफ इंटरेस्ट, डायरेक्टरी ऑफ इन्फॉर्मेशन, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर अँड डाटा बेस्ड ऑफ द इंटिग्रेशन. ओके, तर याचा DOTचा फुल फॉर्म आहे डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. हा काय असणार आहे आपण आता जेव्हा अनालिसिस करू पुढे तेव्हा प्रत्येक ऑप्शन आपण डिटेल काय करणार आहोत लर्न करणार आहोत. अँड लास्ट क्वेश्चन आहे जून 2025 चा. In dash dash terms refers to the ethical obligation of researcher to give credit to the ideas, word or work of the others. आता याच्यामध्ये एक्नॉलेजमेंट थोडंसं सिमिलर तुम्हाला आन्सर वाटेल कारण बऱ्याच वेळी आपण काय करतो एक्नॉलेज मध्ये ज्यांनी आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली हेल्प केलेली आहे रिसर्चसाठी त्याला आपण काय करतो तर क्रेडिट देत असतो. तर एक्नॉलेजमेंट वाटू शकतो बट याचा आन्सर आहे ऍट्रिब्यूशन. ठीक आहे. प्लॅगरिझम म्हणजे माहितीये की कॉपी पेस्ट जे काही आहे ते आपण काय करतो चेक करतो. ऑथरशिप असं काही वेगळा फॉर्मॅट काही रिसर्च मध्ये नसतो फक्त की एक्नॉलेजमेंट आपल्याला डिटेल बघायचं आहे, प्लॅगरिझम डिटेल बघायचं आहे आणि ऍट्रिब्युशन आपण नंतर डिटेल बघणार आहोत. सो डॅश डॅश रेफर्स टू द इथिकल ऑब्लिगेशन ऑफ द रिसर्चर टू गिव्ह द क्रेडिट टू द आयडियाज, वर्ड और वर्क ऑफ द ऑथर्स. ओके, तेव्हा आपण त्याला ऍट्रिब्युशन असं म्हणतो.
सो ह्या इयरच्या क्वेश्चन मधून आपल्याला काय लक्षात आलं, टाइप्स ऑफ रिसर्च टॉपिक महत्वाचा आहे किंवा सिमिलर सॉफ्टवेअर जे रिसर्च मध्ये यूज केले जातात. आता वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे, तर रेफरन्सेसचे काही सॉफ्टवेअर आहे, डेटा अनालिसिसचे काही सॉफ्टवेअर आहे, ते पॉईंट लिहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉझिटिव्हिस्टिक आणि नॉन पॉझिटिव्हिस्टिक, पॉझिटिव्हिझम आणि नॉन पॉझिटिव्हिझम ते आपण डिटेल बघणार आहोत. डीओटी ज्याच्यामध्ये रायटिंग आणि रेफरन्सिंग स्टाईल ज्या आहेत त्या आपल्याला डिटेल अभ्यासायच्या आहेत. आणि बेसिक फॉर्मॅट ऑफ द रिसर्च रायटिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही इंडेक्स पासून लास्ट पेज पर्यंत सिक्वेन्स कसा फॉलो करता या सगळ्या गोष्टीचा तिथे अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे. चला नेक्स्ट इयर कडे जाऊया आपण. एप्रिल 2024. आता तुम्ही लिहून घेताना काय घेताय, फक्त टॉपिक घ्यायचे, क्वेश्चन रिपीट होत नाही, लक्षात ठेवायचं. फक्त टॉपिक रिपीट होणार आहेत 100%. त्यामुळे फक्त टायटल जे मी सांगते तेवढे लिहून घे पण बाहेर. नेक्स्ट, एप्रिल 2024. डॅश डॅश इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द क्वालिटेटिव्ह रिसर्च. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, क्वालिटेटिव्ह रिसर्च अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च. ओके, क्वालिटेटिव्ह रिसर्च जसं मगाशी मी सांगितलं, इट्स अ टाइप्स ऑफ रिसर्च. त्यामुळे टाइप्स ऑफ रिसर्च हा आवडता क्वेश्चन आहे एनटीएचा सुद्धा आणि MSCचा सुद्धा. टाइप्स ऑफ रिसर्च असणारच आहे याच्यावरती क्वेश्चन. जसं आपण टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये मेमरी लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग बघितला, तो असणारच आहे क्वेश्चन. त्या पद्धतीने टाइप्स ऑफ रिसर्च सुद्धा हा आवडता क्वेश्चन आहे, त्यामुळे हा सुद्धा तुम्हाला बघायला लागेल. तो डॅश डॅश इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द क्वालिटेटिव्ह रिसर्चचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत. सो एम्पसाइज ऑन द न्यूमरिकल डेटा. क्वालिटी आणि न्यूमरिकलचा काही संबंध असतो का? नाही. तर क्वांटिटी आणि न्यूमरिकलचा रिलेशन असतं, त्यामुळे हा ऑप्शन तर इनकरेक्ट असेल. फोकस ऑन स्टॅटिस्टिकल अनालिसिस नाही, आपण क्वालिटेटिव्ह मध्ये स्टॅटिस्टिकल अनालिसिस नाही करत आहोत. इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मिनिंग अँड एक्सपिरियन्स. आता क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये आपण काय करतो, तर एक्सप्लोर करतो फिनॉमिना आणि एक्सपिरियन्स घेतो आणि कोणत्याही गोष्टीचा इन डेप्थ अनालिसिस केलं जातं. That's why option number C is the right answer. Okay. Strict adherence to the experimental design. So most appropriate answer आणि right answer आहे option number C. Okay. Next question. Dash dash is the limitation of positivism in research. Again लक्षात ठेवा, मगाशी positivism आला होता, इथे सुद्धा positivism वरती क्वेश्चन आहे. So it ignore the importance of the empirical evidence? No. लिमिटेशन विचारलेला आहे. इट टेंड टू ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिना. इट प्लेस टू मच एम्फसाइज ऑन द सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन अँड इट इनकरेजेस बायस अँड पर्सनल ओपिनियन इन द रिसर्च. तर याच्यामधला मोस्ट इम्पॉर्टंट अप्रोप्रिएट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. काय विचारलेलं आहे, लिमिटेशन ऑफ पॉझिटिव्हिझम इन रिसर्च. तर लिमिटेशन काय आहे, कारण कधी कधी काय होतं, तर पॉझिटिव्हिझम मध्ये आपण ओव्हर सिम्प्लिफाय काय करतो, तर कॉम्प्लेक्स फिनॉमिना ओव्हर सिम्प्लिफाय केल्या जातात. काही गोष्टी सिम्पली पण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, जसं आपण एक्झाम्पल घेतलं तर न्यूटनचं फार थेरी फेमस आहे, तर त्याच्यासाठी किती एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की नाही, सगळ्याच वस्तू खाली टाकल्यानंतर काय होत आहेत, तर खाली पाहू. म्हणजे बऱ्याच वेळी असं होतं की इथे ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिना आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट आहे डॅश डॅश रेफर्स टू द सायटेशन इन द अकॅडमिक रायटिंग. मगाशी सुद्धा फॉर्मॅट रिपीट झालेला आहे, इथे सुद्धा सायटेशन रायटिंग फॉर्मॅट हे सुद्धा रिपीटेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. डॅश डॅश इज द रेफर्ड ॲज द सायटेशन इन द अकॅडमिक रायटिंग. सो सायटेशनला फार महत्व दिलं जातं. सो सायटेशन कशासाठी दिलं जातं, फर्स्ट अ रेफरन्स टू द ऑथर्स पर्सन एक्सपिरियन्स, अ वे ऑफ गिव्हिंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्सेस ऑफ द इन्फॉर्मेशन. सो सायटेशन म्हणजे काय हो, तर हे आपल्याला आधी माहित असलं पाहिजे. सायटेशन म्हणजे काय, वेन वी राईट अवर रिसर्च पेपर ऑर थिसेस, तर आपण अशा वेळी काय करत असतो, काही ना काही सोर्सेस मधून इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो. बिकॉज आपला रिसर्च हा फक्त प्रायमरी डेटावरती बेस नसतो, तर तो प्रायमरी आणि सेकंडरी डेटावरती बेस असतो. पण जेव्हा आपण सेकंडरी डेटा कलेक्ट करतो, तेव्हा तो कोणकोणत्या सोर्सेस मधून कलेक्ट केलेला आहे, कोणकोणत्या रिसर्च पेपरचा आपण यूज केलेला आहे, त्याचं क्रेडिट आपल्या रिसर्च पेपरमध्ये त्याला द्यावं लागतं. तर इट इज द ऑथेंटिक प्रोसेस म्हटलं जातं, याला आपण सायटेशन. ओके. सो सायटेशन म्हणजे काय, अ वे ऑफ गिव्हिंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्स ऑफ द इन्फॉर्मेशन. आलं लक्षात? Then option number C, a fictional element added to the enhance the narrative, a personal opinion including without supporting evidence. So answer लक्षात ठेवा, giving proper credit to the original resources.
नेक्स्ट, आता हा क्वेश्चन एक तुम्हाला बऱ्याच वेळी बघायला मिळेल, रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे. नेक्स्ट, टाइप्स ऑफ रिसर्च हायलाइट करून ठेवायचा. किती वेळा पॉईंट विचारलेला आहे. पहिल्या याच्यामध्ये झाला, सेकंड मध्ये झाला, आता इथे सुद्धा 2 क्वेश्चन विचारलेले आहेत टाइप्स ऑफ रिसर्च. So dash dash is the types of research misconduct involve making of the falsifying data. ओके, falsifying data म्हणजे काय, तर कोणत्या टाइप्स आहे, प्लॅगरिझम आहे का, तर त्याचा आन्सर आहे फॅब्रिकेशन. ओके, फॅब्रिकेशन, मिसइंटरप्रिटेशन आहे, बायस्ड सॅम्पलिंग. सो आपण ही डिटेल बघणार आहोत. प्लॅगरिझम काय आहे, प्लॅगरिझम वरती हल्ली फार क्वेश्चन विचारले जातात. प्लॅगरिझमचे टाइप्स काय आहेत, प्लॅगरिझमच्या लेवल्स काय आहेत, स्टुडंटला कशा पद्धतीने पनिशमेंट मिळते, गाईडला कशा पद्धतीने पनिशमेंट मिळते जर तुम्ही किती टक्के कॉपी पेस्ट केलेलं आहे कोणाची इन्फॉर्मेशन. तर प्लॅगरिझम, फॅब्रिकेशन आणि मिसइंटरप्रिटेशन, बायस सॅम्पलिंग असं काही नाहीये. ओके, बघणार आहोत आपण. सो याचा आन्सर लक्षात ठेवा. डॅश डॅश टाइप्स ऑफ रिसर्च मिसकंडक्ट इन्व्हॉल्व मेकिंग अप और फॉल्सिफाईंग डेटा. सो फॉल्सिफाईंग डेटा असेल फॅब्रिकेशन. अँड लास्ट क्वेश्चन आहे एप्रिल 2024 मधला. Dash dash ICT tools is essential for creating and maintaining biographies in the research paper. Sorry, bibliographies in the research paper. So जसं मगाशी सांगितलं, अगेन हा टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे. रायटिंग रिसर्च कशा पद्धतीने का सॉफ्टवेअर वरती, मगाशी सुद्धा क्वेश्चन रिपीट झालाय, आता सुद्धा रायटिंग रिसर्च सॉफ्टवेअर लिहून ठेवा. रायटिंग रिसर्च सॉफ्टवेअर. सो आयसीटी टूल्स आणि सॉफ्टवेअर असं हेडिंग टाक. आयसीटी टूल्स आणि सॉफ्टवेअर. आयसीटी टूल्स इज essential for creating and managing bibliographies in the research paper. Statistical software, रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. आता बिब्लिओग्राफी म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला माहित असते. बिब्लिओग्राफी म्हणजे काय, तर आपण जे जे रिसोर्सेस यूज केलेले आहेत त्याचा रेफरन्स आपण काय करतो, आपला थिसिस किंवा आपला जो रिसर्च पेपर आहे त्याच्या शेवटी देतो. त्याला आपण म्हटलेलं आहे बिब्लिओग्राफी. ओके, तर बिब्लिओग्राफीसाठी तुम्हाला सुद्धा काही सॉफ्टवेअर तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता, जे ऑटोमॅटिक बिब्लिओग्राफी काय करतो तर जनरेट करतो. फॉर एक्झाम्पल सिक्वेन्स वाईज. आता बिब्लिओग्राफीमध्ये तुम्हाला अल्फाबेटिकली काय कराव्या लागतात, तर सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात. तर ते मग प्रत्येक वेळी आपण करत बसायचं का, अल्फाबेट चेक करत बसायचं का, नाही. तर त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल मॅन्डेली एक सॉफ्टवेअर आहे. ते काय करू शकतं, तर रेफरन्सिंग ऑटोमॅटिक पुटअप करू शकतो. तर त्याच्यामध्ये बरेचसे सॉफ्टवेअर आहेत, ते आपण बघणार आहोत. सो त्याचा राईट आन्सर आहे रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. स्प्रेडशीट सॉफ्टवेअर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, हे पण आपण 1 बाय 1 लर्न करणार आहोत. सो एप्रिल 2024च्या क्वेश्चन पेपर अनालिसिस करून तुमच्या लक्षात आलं टाइप्स ऑफ रिसर्च, पॉझिटिव्हिजम, पोस्ट पॉझिटिव्हिजम, आयसीटी टूल्स आणि अगेन टाइप्स विचारलेले आहेत. सायटेशन, हे दोन्ही एकाच कॅटेगरी मधले एक क्वेश्चन आहेत. ओके, सायटेशन, रेफरन्सेस, टाइप्स ऑफ रिसर्च, म्हणजे इथे आपल्याला 3 टॉपिक मिळाले 2024 मध्ये. लक्षात आलं, रिपीट झालेले आहे दोन्ही इयर साठी सुद्धा सेम. चला आता पुढच्या इयर कडे जाऊया. मार्च 23. ओके, मार्च 2023. फर्स्ट आहे अ रिसर्च मस्ट हॅव. रिसर्च कडे काय असलं पाहिजे. आता इथे मात्र असे जे सिंगल ऑप्शन क्वेश्चन असतात ते थोडेसे कन्फ्युजिंग होतात. अरे ऍटिट्यूड तर असायला हवा, ऍटिट्यूड टुवर्ड्स रिसर्च, रिसर्च ऍप्टिट्यूड, नॉलेज अबाउट रिसर्च, मास्टरी ओव्हर ओन सब्जेक्ट. आता ऑब्विसली आपल्याला काय वाटणार, रिसर्च करायचंय तर आधी मास्टर असलं पाहिजे, त्याच्याशिवाय रिसर्च कसा करता येणार. तर याच्यामधलं मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर कोणता आहे, तर रिसर्च ऍप्टिट्यूड. इट्स अ व्हेरी वायडर कॉन्सेप्ट. कारण आपण जर हा युनिट बघतोय रिसर्च ऍप्टिट्यूड, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे रिसर्च ऍप्टिट्यूड. कारण रिसर्च ऍप्टिट्यूड मध्ये मग तुमची मास्टरी पण आली, तुमचा नॉलेज पण आलं, तुमचा ऍटिट्यूड आला, तुमचा इंटरेस्ट आला, तुमचा जेन्युइननेस आला, सगळ्या गोष्टी. दॅट्स वाय याचा आन्सर असणार आहे रिसर्च ऍप्टिट्यूड. सो बेसिक कॉन्सेप्ट ऑफ रिसर्च, मिनिंग, कॅरेक्टरिस्टिक, ऑब्जेक्टिव्ह, याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन बघायला. नेक्स्ट आहे अकॉर्डिंग ऑफ डॅश डॅश इज द क्वालिटेटिव्ह रिसर्च. जसं मगाशी मी सांगितलं, क्वालिटेटिव्ह रिसर्च, क्वांटिटेटिव्ह रिसर्च, खूप ब्रॉडर कॉन्सेप्ट आहेत ह्या, आणि ह्याच्यावरती क्वेश्चन बघायला मिळते. अ क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड ॲज द मेमोइंग, रिफ्लेक्टिव्ह नोट्स, मेमरी नोट्स, अंडरस्टँडिंग नोट्स आणि रिसर्च नोट्स. आता याच्या नोट्सचे काही टाइप्स आहेत हे. ओके, हे आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये लर्न करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर डिटेक्टिंग एरर इन द टीचिंग लर्निंग प्रोसेस.
द ॲप्रोप्रिएट डेटा कलेक्शन टूल्स विल बी. ओके, आता याच्यावरून आपण जे फॉर्मॅटिव्ह असेसमेंटचे टाइप्स बघितले ना, त्याच्यावरून सुद्धा आपण ह्या क्वेश्चनचा आन्सर काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो की कोणत्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय करू शकता, एरर आयडेंटिफाय करू शकता. जसं आपण सांगितलं होतं की डायग्नोस्टिव्ह इव्हॅल्युएशन मध्ये आपण स्ट्रेंथ आणि वीकनेस आयडेंटिफाय करतो, राईट, जसं लर्न केलं होतं. सेम त्याच्यावरून सुद्धा या टेस्टचा आपण आन्सर आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे काही क्वेश्चन थोडेसे सिंपल पण आपल्याला बघायला लागेल. फॉर डिटेक्टिंग एरर इन द टीचिंग लर्निंग प्रोसेस द अप्रोप्रिएट डेटा कलेक्शन टूल्स विल बी. कोणती टेस्ट तुम्ही यूज करा. अचिव्हमेंट टेस्ट बघणार आहोत का आपण इथे, नाही, तर डायग्नोज करायचं आहे आपल्याला, कारण इथे आपल्याला डिफिकल्टी एरर काय करायचे आहेत, आयडेंटिफाय करायचे. दॅट्स वाय डायग्नोस्टिक टेस्ट इज द राईट आन्सर. स्टँडर्डाइज टेस्ट नाही, पोस्ट टेस्ट नाही, तर इथे मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर डायग्नोस्टिक असेल. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे मात्र तरी MS सेटला फार ना स्टॅटिस्टिकचे क्वेश्चन विचारले जात नाही, बट नेटची एक्झाम जर बघितली तर सिलेबस सेमच आहे, तर तिथे मात्र तुम्हाला एकदम टॉप लेवलचे स्टॅटिस्टिकचे क्वेश्चन सुद्धा बघायला मिळतील. तर त्याच्या बेसवरती नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला एखादा क्वेश्चन तरी स्टॅटिस्टिक वरती बघायला मिळतो. If frequency distribution has some extreme score, the appropriate measures of variability will be range, quartile deviation, average deviation, standard deviation. आता ह्या बेसिक कॉन्सेप्ट आपण मीन मीडियन मोड मध्ये स्टॅटिस्टिक मध्ये लर्न केलेले आहेत. तर एक्स्ट्रीम स्कोर कशामध्ये येतो आपला, क्वार्टाईल डेव्हिएशन मध्ये. त्याच्यामुळे राईट आन्सर असणार आहे क्वार्टाईल डेव्हिएशन. लास्ट क्वेश्चन आहे 2023चा. स्टँडर्ड ऑफ रिसर्च जर्नल इज डिसाइडेड ऑन. हा सुद्धा हा रिपीटेटिव्ह क्वेश्चन आहे, ऍज इट इज क्वेश्चन हा पडलेला आहे आधी सुद्धा, बघायला मिळेल तुम्हाला. एखाद्या जर्नलचं स्टँडर्ड हे कशावरती डिपेंड्स असतं, इम्पॅक्ट फॅक्टरवर. म्हणजे आता इथे म्हणजे 5, 7, 8, 9, 10 पर्यंत काय असतात, तर इम्पॅक्ट फॅक्टर असतात. ओके, 10 अबाव पण असतात. तर इम्पॅक्ट फॅक्टरवरून ज्याचं इम्पॅक्ट फॅक्टर जास्त, ते जर्नल हे क्वालिटीचं जर्नल आहे असं मानलं जातं. ज्याचा इम्पॅक्ट फॅक्टर कमी, तो थोडंसं कमी क्वालिटीचं जर्नल आहे असं मानलं जातं. सो थोडक्यात इम्पॅक्ट ऑफ जर्नल और स्टँडर्ड ऑफ रिसर्च. हे क्वेश्चन लक्षात आले. आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक मिळाले बघा बरं. एक बेसिक ऑफ रिसर्च मिळाला, त्याच्यानंतर क्वालिटेटिव्ह रिसर्च अगेन रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर हा टाइप्स ऑफ टेस्ट, आता इथून मागच्या इयरमध्ये तुम्हाला हे बघायला मिळतील हा क्वेश्चन. त्याच्यानंतर हा एक क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल परत सुद्धा डिस्ट्रीब्युशन वरती, आणि हा क्वेश्चन ऍज इट इज बघायला मिळेल. चला आता पुढे जाऊया आपण. सप्टेंबर 2021, 2022 मध्ये एक्झाम झाली नव्हती. ओके, त्यामुळे एक इयर स्किप आहे, 2021 मध्ये आलेलो होतं. अगेन जसं मगाशी सांगितलं, बेसिक गोष्टीवरती क्वेश्चन आहे. सेम मोस्ट इसेन्शियल क्वालिटी ऑफ द रिसर्चर. आता रिसर्चर, आता इथे सुद्धा तुम्ही कन्फ्युज व्हाल. पंक्च्युअलिटी तर असलीच पाहिजे, इंटेलिजन्स सुद्धा असला पाहिजे, जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च. तर त्याचं मोस्ट आन्सर असणार आहे मोस्ट अप्रोप्रिएट जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च. मास्टरी ओव्हर ओन सब्जेक्ट, ते तर असलंच पाहिजे. तर याच्यामध्ये मात्र आपलं ऑब्विसली क्वेश्चन काही थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च याचा राईट आन्सर असणार आहे. आता हा क्वेश्चन बघा, जसं मगाशी मी सांगितलं की आपल्याला कशा पद्धतीने अनालिसिस करायचंय, क्वेश्चन रीड करणार आहोत आपण, आणि प्रत्येक ऑप्शनचं डिटेल अनालिसिस बघणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण आपल्याला काय करायचं आहे, आता हाच क्वेश्चन जर लास्ट इयरला बघितलं तर रिफ्लेक्टिव्ह नोट्स त्याचा आन्सर होतो, आणि आधीच्या इयरमध्ये रिफ्लेक्टिव्ह नोट्स वरती क्वेश्चन तयार झालेला आहे. येते लक्षात? काय बघूया आपण. रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन द क्वालिटेटिव्ह रिसर्च. म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्च एकाही वर्षामध्ये स्किप केलेला नाही. ओके, क्वालिटेटिव्ह रिसर्च रिफ्लेक्टिव्ह नोट्स आन्सर काय आहे, मेमोईंग. ओके, मेमोईंग म्हणजे काय, रिफ्लेक्टिव्ह नोट्स. रिफ्लेक्टिव्ह नोट्स म्हणजे काय, मेमोईंग. आलं लक्षात? हा, पुढे जाऊया. अ रिसर्च पेपर इज अ बेस्ड ऑन. जसं मग अशी मी सांगितलं, रिसर्च पेपर फक्त जे आपण करतो ते फक्त प्रायमरी डेटावरती असणार आहेत का? नाही, तर प्रायमरी आणि सेकंडरी डेटावरती असणार आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह डेटा कलेक्शन असा कोणता भाग नाही. ठीक आहे, त्यामुळे प्रायमरी आणि सेकंडरी याचे काय असणार आहे, तर राईट आन्सर असणार आहे. आता असे क्वेश्चन थोडेसे सॉल्व्ह करणं कधी कधी सोपं, आपल्याला बघितल्यानंतर थोडं डिफिकल्ट वाटतं, पण हे वन सिंगल सेंटेन्स वाले आहेत ना, हे थोडेसे डिफिकल्ट असतात. कारण इथे आपल्याला एलिमिनेशन ऑप्शन चूज करण्याचा राईट्स आहे. म्हणजे इथे ए ते डिलीट होणार आहे, बी डिलीट होणार आहे, तर याच्यामधून ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे, आणि ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर.
क्लिअर? एक मिनिट पुढे नेक्स्ट. A variable academic achievement will be measured on. आता ह्या ना, हा सुद्धा क्वेश्चन ना नेट साठी खूप विचारलेला आहे, म्हणजे हा टॉपिक सेट वरती तसं थोडासा कमी विचारलाय, पण याच्यामध्ये नॉमिनल, इंटरवल, रेशो आणि ऑर्डिनल मेजरमेंटच्या काही स्केल आहे. म्हणजे डेटा क्लासिफाईंग कशा पद्धतीने करताय तुम्ही, फक्त 2 कॅटेगरीमध्ये केला तर त्याला नॉमिनल म्हणतो आपण. ओके, त्याच्यानंतर नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल आणि रेशो. ओके, हे आपण डिटेल बघणार आहोत. फक्त आता इथे लक्षात ठेव, अ व्हेरिएबल अकॅडमिक अचिव्हमेंट आपण काय करतो, इंटरवल मध्ये क्लासिफाईड करतो, त्यामुळे याचा आन्सर असणार आहे इंटरवल. आणि मगाशी जसं सांगितलं, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन सुद्धा रिपीटेटिव्ह क्वेश्चन. मगाशी क्वार्टाईल डेविएशन आन्सर होतं मोस्ट फ्रिक्वेन्सी, आता इथे असणार आहे एक मिनिट जरा बाजूला कर. इफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हॅज सम एक्स्ट्रीम स्कोर, कारण मीडियनचं आणि क्वार्टाईलचं मिनिंग सेम आहे. हा, हे माहित असेल ना, स्टॅटिस्टिक मध्ये तुम्ही लर्न केलं असेल. इफ द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हॅज सम एक्स्ट्रीम स्कोर, then appropriate measure of the central tendency will be mean, median, mode or range. अप्रोप्रिएट आन्सर किंवा राईट आन्सर आहे मीडियन. चला, म्हणजे ह्या याच्यामध्ये लक्षात आलं, क्वालिटेटिव्ह रिसर्च रिपीटेटिव्ह आहे, बेसिक रिसर्च कॉन्सेप्ट महत्वाच्या आहेत. हा एक ऍड करून ठेव. ठीक आहे, डेटा कलेक्शन आणि अगेन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, फर्स्ट टॉपिक आपल्याला त्यातला हा क्वालिटेटिव्ह रिसर्च काय रिपीटेटिव्ह आहे. आलं लक्षात? चला पुढच्या इयर कडे जाऊया आपण. जून 2020. जून 2020 बघा काय सांगितलं. पहिला क्वेश्चन आहे, सॉक्रेट हॅज गिवन डॅश डॅश मेथड्स ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ. जसं मगाशी मी सांगितलं, अगेन हा क्वेश्चन पण फिरवून विचारलेला आहे की याच्यासाठी तुम्ही काय कराल, कोणती मेथड यूज कराल. तर एक्सपेरिमेंटेशन, ऑब्झर्वेशन, क्रिटिसिझम, डायग्नोस. ओके, डायग्नोस. एक्सपेरिमेंटल रिसर्च आर एम. एक्सपेरिमेंटल रिसर्चचा एम काय आहे? फर्स्ट, इस्टॅब्लिश असोसिएटेड बिटवीन व्हेरिएबल, डिस्क्राइब व्हेरिएबल, स्टडी द ऍप्लिकेशन ऑफ थेरी अँड स्टडी द ट्रेंड अनालिसिस. तर एक्सपेरिमेंटल रिसर्च, आता एक्सपेरिमेंटल रिसर्च टाइप्स ऑफ रिसर्चच्या अंडरच येतं. ओके, त्यामुळे त्याचा आन्सर असणार आहे स्टडी ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ थेरी. ओके, आपण थेरीचं ऍप्लिकेशन काय करतो, तर अभ्यास तो एक्सपेरिमेंट करून. ओके, नेक्स्ट. लिमिटेशन लेट डाऊन बाय द रिसर्चर आर कॉल्ड. आता लिमिटेशन वरती क्वेश्चन विचारलेला आहे. रिसर्च ऍडव्हान्टेजेस, रिसर्च डिसएडव्हान्टेजेस, रिसर्च फीचर, इम्पॉर्टन्स, बेसिक्सचे रिलेटेड आहे. त्यामुळे डिरेक्टली रिसर्चच्या टाइप्स न रीड करता बेसिक आधी रिसर्चचा क्लिअर असलं पाहिजे की रिसर्च करताना लिमिटेशन कोणते असणार आहेत, त्याच्या अंडर कोणत्या कॉन्सेप्ट आहेत. तर याचा आन्सर असेल, लिमिटेशन लेट डाऊन बाय द रिसर्च आर कॉल्ड ॲज द ऑब्जेक्टिव्हिटी. नाही, कारण ऑब्जेक्टिव्हिटी उलट बेस्ट आहे, कारण याच्यामध्ये आपण एक्झॅक्ट आन्सर फाइंड आउट करू शकतो. डिलिमिटेशन हे राईट आन्सर असणार आहे. अझम्पशन, हायपोथेसिस ऑलमोस्ट सेम कॉन्सेप्ट. हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह अझम्पशन म्हणतो आपण. ओके, ऑब्जेक्टिव्हिटी हे डिटेल बघणार आहोत आपण. डिलिमिटेशन याचा राईट आन्सर असेल. नेक्स्ट मगाचा क्वेश्चन ऍज इट इज सेम. फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 15 पर्सेंटाइल ऍट डॅश डॅश आर से, मीन, मीडियन, क्वार्टाईल, डेविएशन, स्टँडर्ड. आन्सर पण तुम्हाला सेमच बघायला मिळेल. मग थोडक्यात पेपर आला की लक्षात येईल, क्वार्टाईल डेविएशन, मेन डेविएशन, रिसर्चची क्वेश्चन, म्हणजे कॉन्सेप्ट तुम्हाला सेम बघायला मिळते. आणि हे एका वेळी जेव्हा आपण अनालिसिस करतो ना, म्हणजे एकाच वेगवेगळ्या वर्षांचं एकाच वेळी एका युनिटला, तेव्हा इझिली लक्षात येईल. अदरवाईज आपण इयर वाईज पेपर घेत बसलो ना तर लक्षात नाही. पण कंटिन्युअसली आपण एकच युनिट काय करतोय, रेफर करतोय ना, तर लक्षात येतं की अरे हा क्वेश्चन मागेही रिपीट झालाय, हा क्वेश्चन आताही रिपीट झालाय, हा क्वेश्चन पुढेही आहे. we can easily understood the exactly concept of important concept. So next question आहे, a researcher used data for an earlier research paper and published a new research paper. This is called, जसं मगाशी मी सांगितलं ना, प्लॅगरिझम. ओके, प्लॅगरिझमच्या अंडर येईल अनइथिकल, इथिक्स इन रिसर्च. फार महत्वाचा टॉपिक आहे इथिक्स इन रिसर्च. मग इथिक्स कसे असले पाहिजे, जसं मगाशी सांगितलं, मगाचा क्वेश्चन फिरवून विचारला इथे. मगाशी सांगितलं होतं की जर तुम्ही एखाद्याचे इन्फॉर्मेशन यूज करताय तर त्याला क्रेडिट द्या, त्याला सायटेशन म्हणतात. आणि जर तुम्ही ते नाही यूज केलं तर त्याला काय म्हणतोय आपण,
अनइथिकल असं वर्डिंग यूज करतो. क्लिअर? जून 2020चे क्वेश्चन लक्षात आले का? बघितलं तर सिलेबस खूप आहे आणि तसा बघितलं तर हा है ना. सगळं कव्हर करायचंय कारण काही एक्झामला येईल ते आपण सांगू नाही शकत. बट आपल्याला निदान आपण काय करू शकतो, पीवायक्यूच्या बेसवरती आपण इम्पॉर्टंट कॉन्सेप्टची एक लिस्ट काढू शकतो. आधी ह्या कॉन्सेप्टला टार्गेट करायचं, ह्या कॉन्सेप्टच्या सगळ्या व्यवस्थित नोट्स काढायच्या, त्याच्यानंतर पीवायक्यूची प्रॅक्टिस करायची. मोस्ट एक्सपेक्टेड आपण पीवायक्यू मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू सुद्धा आपल्याला तयार करायचे आहेत याच्यावर. ठीक आहे, चला पुढे जाऊया. जून 20चे आपले क्वेश्चन कम्प्लीट झाले. जून 2029 आपण ऍज इट इज आला परत. सॉक्रेट्स ओके, सेम आला आन्सर. हा बघितलात ना, ऍज इट इज. डायलॉग मेथड्स इज अ डिस्कवरिंग द ट्रूथ वे गिवन बाय, कोणी दिलेला आहे डायलॉग मेथड, कोणी दिलेली आहे. अगेन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन वरती आता इथे थोडासा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट, इफ वन व्हेरिएबल इज मेजर नॉमिनल स्केल, अगेन नॉमिनल स्केल ऑर्डिनल स्केल हा क्वेश्चन फिरवून विचार. आलं लक्षात? So if one variable is measured nominal scale and other variable measure in interval scale, appropriate methods of research. तर कोणती मेथड्स तुम्ही काय करता इथे? एक्सपेरिमेंट करता, म्हणून त्याचा आन्सर आहे एक्सपेरिमेंट मेथड. एक्सपेरिमेंट मेथड, केस स्टडी मेथड मध्ये डीप अनालिसिस एका पर्टिक्युलर केसचं केलं जातं. क्रॉस सेक्शनल मध्ये काय करताय तुम्ही, की एक व्हेरिएबल आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी काय करताय, क्रॉस सेक्शनल मेथड यूज करताय. कोरिलेशन मध्ये दोन व्हेरिएबल असतात, तिथे आपण कोरिलेटेड कसे आहेत याच्यामध्ये डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल ते आपण बघणार आहोत. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस. मगाचा क्वेश्चन बघितलं तर ऑप्शन मध्ये हायपोथेसिस होतं. सेम हायपोथेसिस, अझम्पशन, ओके, डायग्नोस्टिक. सो सेम इथे आता हायपोथेसिस वरती क्वेश्चन विचारलेला आहे. हायपोथेसिसचं गुड कॅरेक्टरिस्टिक कोणतं नाहीये ते रीड करायचं बरं आधी. नॉट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस. टेस्टेबल असलंच पाहिजे, तुम्हाला टेस्ट करता आली पाहिजे तुमच्या हायपोथेसिसची, तर आपण बघू शकतो की ते रिजेक्ट होणार आहे की एक्सेप्ट होणार आहे. इट्स अ व्हेरी डिटेल कॉन्सेप्ट ऑर वायडर कॉन्सेप्ट हायपोथेसिस. त्याच्यामध्ये हायपोथेसिस टेस्टिंग आहेत किंवा टाईप 1 टाईप 2 एरर आहेत, जे नेटला जास्त विचारलेलं आहे. सेटला बेसिक गोष्टी विचारल्या जातात. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे नॉट अ गुड हायपोथेसिस. कॉम्प्लेक्स असता कामा नये. कॉम्प्लेक्स असेल तर वी कॅन नॉट इझिली आयडेंटिफाय की ते एक्सेप्ट आहे की रिजेक्ट आहे. देन युझिंग समवन एल्स रिसर्च विदाउट ड्यू टू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड एज द प्लॅटर्न. जसं मगाशी सांगितलं की कॉन्सेप्ट अगेन रिपीट झालेली आहे की जर तुम्ही एखाद्याला त्याचं क्रेडिट देत नसाल आणि त्याची कॉपी पेस्ट इन्फॉर्मेशन करत असाल तर त्याला प्लॅगॅरिझम असं म्हणतो. कॉपीराईट नाही म्हणत, पब्लिकेशन नाही म्हणत, पेटंट नाही म्हणत, तर प्लॅगॅरिझम इज द राईट आन्सर. लक्षात आले? क्वेश्चन खूप सोपी असतात, फार डिफिकल्ट नाही, फक्त आपल्याला बेसिक बेसिक गोष्टी त्यातल्या माहित असल्या पाहिजे. नेक्स्ट, जानेवारी 2018. आता जानेवारी 2018 पासूनच्या आधीचे जर बघितलात तुम्ही तर तिथे प्रत्येक युनिटला 6 क्वेश्चन विचारले होते. कारण 60 क्वेश्चन विचारले जायचे आणि त्यातले 50च क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायला लागायचे. 60 क्वेश्चन विचारले ना, तर 60 पैकी 60 जर तुम्ही सगळे सॉल्व्ह केले असतील तर पहिले 50 क्वेश्चन चेक व्हायचे, नंतरचे 10 नाही चेक व्हायचे. तर अशी सिस्टीम होती सुरुवातीला. असो, आपण बघूया 6 क्वेश्चन कोणते विचारले होते. The fees dash dash giving the personal attention to each student individually. तर याला आपण काय म्हणतो? ओके, कशाचं एक्झाम्पल आहे हा मला वाटतं कुठे विचारलेला नाहीये, पहिल्यांदाच हा बघायला. आणि याच्यात आधीचे थोडेसे वेगळे वाटतील क्वेश्चन. A well-written dash dash attract potential readers and facilitates the cataloging of the research report is the electronic database. Again हा एक विचारला जाऊ शकतो. जसं आपण सांगितलं मगाशी, ज्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही रिसर्च रिपोर्ट लिहिताय तर त्याला काय म्हणलेलं आहे? वेल रिटन टायटल. ओके, टायटल, समरी, ऍबस्ट्रॅक्ट, सिनॉप्सिस हे थोडेसे विचारलेले आहेत. नेटला पण हा क्वेश्चन आहे, बट हा कुठे नाही. अगेन हायपोथेसिस वरती क्वेश्चन असेल. अ प्रपोजल दॅट मेनी प्रोव्हिजनली सर्व ॲज द स्टार्टिंग पॉइंट फ्रॉम द फर्दर रिसर्च इज नोन ॲज हायपोथेसिस. कारण हायपोथेसिस आपण काय करतो, पहिल्या चॅप्टर मध्ये डिफाईन करतो आणि ते राईट आहे की रॉंग आहे हे आपण चॅप्टर नंबर 4 मध्ये डिसाईड करतो. म्हणजे ऍक्सेप्ट ऑर रिजेक्ट, त्याला हायपोथेसिस असं म्हटलेलं आहे.
डॅश डॅश इज अ यूज टू शो द एक्झॅक्ट व्हॅल्यू. ऑब्विसली तर एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्या कशावरून लक्षात येते, टेबलवरून. कारण पाय चार्ट, बार डायग्राम, ओके, डॉट याच्यावरून एक्झॅक्ट व्हॅल्यू कधी लक्षात येईल असं नाही, पण एकदम सोपा वाला क्वेश्चन विचारलो, राईट. Which of the following is the most recent and dependable resources of the information on the broad scientific topic? Okay. तर रिव्ह्यू आर्टिकल याचा राईट आन्सर असणार आहे रिसर्च पेपर, बिब्लिओग्राफिक, न्यू टेक्स्ट बुक. तर राईट आन्सर असणार आहे रिव्ह्यू आर्टिकल्स. दे अगेन इम्पॅक्ट फॅक्टर वरती क्वेश्चन आहे. आता इथे बघा, डॅश डॅश इज द बेस्ट इंडिकेटर ऑफ द टोटल इम्पॉर्टन्स ऑफ द जर्नल टू द रिसर्चर. ओके. तर आता मगाशी इम्पॅक्ट फॅक्टर वरती विचारलेलं होतं, आता इथे मात्र ह्याचे ऑप्शन आपल्याला काय करायचे आहेत, अनालाइज करायला लागते. इम्पॅक्ट फॅक्टर असं मला द्यायचं याचं आन्सर वाटलं होतं, पण इम्पॅक्ट फॅक्टर नाहीये. तर बेस्ट इंडिकेटर ऑफ द टोटल इम्पॉर्टन्स ऑफ द जर्नल. पुढे जाऊया. हा, इथे आला परत इम्पॅक्ट. इम्पॅक्ट फॅक्टर जसं मी मगाशी सांगितलं ना की तो ऍज इट इज क्वेश्चन रिपीट झाला, इथे आला बे इम्पॅक्ट फॅक्टर. काही काही टॉपिक ना खूप तेच 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 आहे. एप्रिल 2017. Dash dash thinking enable use the right statement and develop argument in the step by step. ओके, कोहरंट मॅनर. तर याला लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे ऍक्च्युली. हा हा लॉजिकल रिझनिंग मध्ये स्टेप बाय स्टेप ज्या गोष्टी तुम्ही लिहिताय त्याला लॉजिकल रिझनिंग, अॅक्युरेट, सायंटिफिक, क्लिअर. राईट आन्सर असणार आहे लॉजिकल लॉजिक. लॉजिकल रिझनिंग नाही, लॉजिक. वन ऑफ द फॉलोइंग इज द रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. अगेन रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वरती आला. एंड नोट मध्ये सुद्धा तुम्ही रेफरन्सेस लिहू शकता. टर्निटिंग एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये प्लॅगॅरिझम चेक होतो. ठीक आहे. देन कॉपीस्केप आणि वायपर. तर सॉफ्टवेअर मगाशी पण लिहून ठेवलंस ना हा टॉपिक. हा, मॅनेजमेंट रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर डिटेल बघायचे आपल्याला. The dash dash research article is placed near in the beginning. ओके, सुरुवातीला ज्या गोष्टी आपण लिहितो त्याला आपण म्हणतो ऍब्स्ट्रॅक्ट. आता इथे कन्फ्युजन होऊ शकतं. समरी, सिनॉप्सिस, प्रीफेस. पुस्तकाच्या सुरुवातीला लिहितात त्याला प्रीफेस म्हणतात. रिसर्च आर्टिकलच्या सुरुवातीला लिहितात त्याला ऍब्स्ट्रॅक्ट म्हणतात. ओके. नेक्स्ट, a proposal that may provisionally serve as the starting point of the further research is known as. आता इथे बघा, हा सुद्धा थोडासा कन्फ्युज करणारा आहे. वन साइडेड, इंडक्टिव्ह, वर्किंग, नॉन डायरेक्शन. तर याला वर्किंग हायपोथेसिस असं आपण म्हणतो. क्लिअर. नेक्स्ट, जरा बाजूला उचलते. रिसर्च जर्नल हा रिपीट झाला. रिसर्च जर्नल विथ द हाय इम्पॅक्ट फॅक्टर आर कॉमनली कन्सिडर टू बी मोर इम्पॉर्टंट दॅन दोज विथ द लोअर. आता इम्पॅक्ट फॅक्टर वरून आपण काय मगाशी हा ऑप्शन होतो. ओके. त्यामुळे ऑप्शन आपल्याला डिटेल अनालाइज करायला लागते ना, प्रत्येक ऑप्शनचं मिनिंग काय आहे, कशा पद्धतीने तो विचारला जाऊ शकतो. And last, dash dash is a short-term intensive course of the small group emphasize problem solving or learning newer techniques. तर याला आपण काय म्हणतोय तर सेमिनार म्हणतो. हा सुद्धा महत्वाचा क्वेश्चन आहे. वर्कशॉप, सेमिनार, समर स्कूल वगैरे काही नाहीये. रिफ्रेशर कोर्स एक बघायला लागेल. रिफ्रेशर कोर्स, सेमिनार, वर्कशॉप. ओके, हे महत्व. आणि लास्ट इयर बघूया आपण आता मे 2016 पर्यंत आपण क्वेश्चन अनालाइज केलेले आहे. ठीक आहे. लास्ट इयर विचारले बघा. अ रिसर्च प्रॉब्लेम इज प्रिलिमिनरी चूजन डिपेंड्स ऑन. आता रिसर्च प्रॉब्लेम आपण पहिल्या चॅप्टर मध्ये डिफाईन करतो, तर तो कशावरून डिफाईन करणार आहोत. ऑब्विसली इट्स अ रिलेव्हन्स. जो प्रॉब्लेम आहे तो आधी आपण फेस केलेला असणार आहे किंवा आपण इन जनरल सोसायटीमध्ये बघतोय त्याच्यावरतीच आपण रिसर्च करतो. रिसर्च इट्स अ रिलेव्हन्स असणं महत्वाचं आहे. अवेलेबल फंड, आपल्याकडे फंड आहे म्हणून आपण त्या टॉपिक वरती रिसर्च करतोय का नाही, किंवा इंटरेस्ट ऑफ द रिसर्चर असू शकेल. आता मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आपल्याला चेक करायचंय. मला इंटरेस्ट आहे म्हणून मी कशावरती पण रिसर्च नाही करू शकत. जो रिलेव्हन्स आहे, जो सोसायटीची नीड आहे, त्याच्यावरून आपण काय करतो तर रिसर्च करत असतो. अवेलेबिलिटी ऑफ लिटरेचर. ओके. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. आता बेसिक गोष्ट, पहिली इन्फॉर्मेशन आपण कुठून कलेक्ट करतो तर रिसर्च रिव्ह्यू मधून कलेक्ट करतो. लिटरेचर रिव्ह्यू.
रिसेंट रायटिंग टेक्स्टबुक पण आपण वापरतो, आर्टिकल पण वापरतो, जर्नल वापरतो, मल्टिपल ऑथर्स वापरतो, सोर्सेस पण मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर पहिलं घेतो आपण रिसर्च रिव्ह्यू. ओके, नेक्स्ट. A research report showed that the population of the country increased from the 20 million in 1941 AD to 16 million 2000 AD. The study can be best described as फ्रॅक्शनल, सोशल, लॉंगिट्युडनल, क्रॉस सेक्शनल टाइप्स ऑफ रिसर्च आहेत. ठीक आहे. आता इथे एक एक रिसर्च आहे, म्हणजे एक सॅम्पल आहे. त्या सॅम्पलचा तुम्ही वेगवेगळ्या पिरियडमध्ये जेव्हा स्टडी करता तेव्हा त्याला लॉंगिट्युडनल रिसर्च असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुझं बिहेवियर हे लहान असताना कसं होतं, आत्ता कसं आहे, ते त्याच्यानंतर 25व्या वर्षी कसं असेल, 50व्या वर्षी कसं असेल, म्हणजे सॅम्पल तू एकच आहेस. ओके, आणि त्याचा वेगवेगळ्या पिरियडमध्ये आपण स्टडी करतो, त्याला आपण लॉंगिट्युडनल रिसर्च असतो. ठीक आहे. नेक्स्ट, हायपोथेसिस कॉमा. हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन, कसं असता कामा नाही, नॉट ऑलवेज हिस्टॉरिकल असता कामा नाही. प्रत्येक हिस्टॉरिकल असलंच पाहिजे असं नाही. नॉर्मॅटिव्ह, कोरिलेशनल असला पाहिजे, एक्सपेरिमेंट करता आला पाहिजे, बट हिस्टॉरिकल असायला पाहिजे असं नाही. विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन द प्रोबॅबिलिटी. आता इथे प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटीच्या मेथड्स आहेत. ओके, तर जजमेंटल सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग आणि कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग. तर जजमेंटल सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग आणि कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग ह्या ज्या 3 मेथड आहेत त्या नॉन प्रोबॅबिलिटीच्या, आणि प्रोबॅबिलिटी मध्ये सगळे एस वाले येतात, थोडक्यात लक्षात ठेवायचं, बघितलं असेल तर. ओके, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग, देन क्लस्टर सॅम्पलिंग एक आहे, त्याच्यामध्ये बरेच आहेत, आपण डिटेल बघूया. अँड लास्ट क्वेश्चन, फील्ड स्टडी इज अ कन्सर्न विथ डॅश डॅश रियल लाईफ सिच्युएशन, डुईंग लॅबोरेटरी स्टडी, एक्सपेरिमेंटल अप्रोच, कलेक्टिव्ह सिलेक्टिव्ह डेटा. फील्ड स्टडी ऑब्विसली, तर फील्ड स्टडीवरती काय बघायला मिळतं, रिअल लाईफ सिच्युएशन. फील्ड स्टडीचा उद्देशच असतो की ज्या गोष्टी रिअल आहेत त्या ऑब्झर्व करा, त्याच्यावरती काय करा तर एक्सपेरिमेंट करा, त्या गोष्टी सॉर्ट आउट करा, सॉल्व्ह करा. सो थोडक्यात आता तुमच्या काय लक्षात आलं, रिसर्च आपण सगळे किती 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर अनालिसिस केले. तर 10 वर्षाच्या क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस वरून तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात आली, एक तर बेसिक कॉन्सेप्ट ऑफ रिसर्च आपले क्लिअर असले पाहिजे. त्याच्यामध्ये मग बेसिक ऑफ रिसर्च, ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, हे 4 क्वेश्चन आपण रेडी करणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन, दुसरा टॉपिक आपल्याला मिळेल टाइप्स ऑफ रिसर्च. डिटेल बघायचं आहे. टाइप्स ऑफ रिसर्च इट्स अ व्हेरी वायडर कॉन्सेप्ट म्हणायला एक हरकत नाही, कारण खूप टाइप्स आहे. जवळजवळ आपण जर डिटेल बघायचे झाले तर 30 एक टाइप्स असतील त्याच्यामध्ये, ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे डिटेल पॉझिटिव्हिझम आणि नॉन पॉझिटिव्हिझम ऑफ रिसर्च. तिसरा टॉपिक मिळाला आपल्याला. चौथा टॉपिक आहे आपल्याकडे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये अगेन आपल्याला मीन, मीडियन, मोड, क्वार्टाईल डिव्हिएशन, रेंज, स्टँडर्ड डिव्हिएशन, हे सगळं आपल्याला काय बघायचं आहे, डिस्ट्रीब्युशन, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला रेफरन्सिंग स्टाईल बघायचे आहेत सगळ्या. मॅनेजमेंट, रेफरन्सिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, आता जे ट्रेंडिंग वाले सॉफ्टवेअर आहे त्याचा डिटेल अभ्यास करावा लागेल, ते कधी आले, ते पेड मध्ये कोणते आहेत, फ्री वाले कोणते आहेत, कारण AI हे सगळे असल्यामुळे काही काही गोष्टी आता रिसेंट वाल्या सुद्धा ह्या एक्झाम साठी महत्वाच्या असतील. त्याच्यानंतर आपण टॉपिक बघितला इम्पॅक्ट किंवा रिसर्च पेपर कसा लिहायचा, त्याचा सिक्वेन्स. हा, तो एक क्वेश्चन फार महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये मग तुमचा इंट्रोडक्शन चॅप्टर किंवा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर चॅप्टर, त्याच्यानंतर समरी, ऍबस्ट्रॅक्ट, टेबल, प्रीफेस वगैरे वगैरे ते सगळे येणार आहे. त्याच्यानंतर हायपोथेसिस. ओके, हायपोथेसिस वरती पण क्वेश्चन असणार आहेत. हायपोथेसिस पण वायडर कॉन्सेप्ट आहे, ते आपण डिटेल बघणार आहोत. मे बी थोडीशी आता सेटची लेवल बघितली तर थोडीशी ऍडव्हान्स आहे, कारण ही आधीची जरी क्वेश्चन बघितली तर थोडेसे बेसिक वाटतात, पण 2025 किंवा 24 चे क्वेश्चन थोडेसे हाय लेवलचे आहेत. त्यामुळे मे बी 26 ला सुद्धा थोडेसे नेटचे क्वेश्चन आपण रेफर करणार आहोत काही, कारण नेटचे क्वेश्चन सुद्धा ऍज इट इज रिपीट झालेले बघायला मिळतील. देन त्याच्यानंतर आपण क्वालिटेटिव्ह रिसर्चला जास्त महत्व देणार आहोत, कारण क्वालिटेटिव्ह रिसर्चला प्रत्येक वर्षी विचारलेला आहे. इम्पॅक्ट फॅक्टर जर्नल कशा पद्धतीचे आहेत ते बघणार आहोत. त्याच्यानंतर रिसर्च इथिक्स काय आहेत हे बघणार आहोत आपण.
त्याच्यानंतर अगेन त्याच्यामध्ये मग प्लॅगॅरिझम आहे, फॅब्रिकेशन आहे. ओके, हे सगळे क्वेश्चन आपण काय करायचे आहेत, त्याच्या 1 बाय 1 नोट्स काढायचे आहेत आणि अगेन डिटेल इव्हॅल्युएशन ऑफ ईच अँड एव्हरी ऑप्शन हे आपल्याला काय करायचं आहे, ह्या युनिटच्या अंडर आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, होप सो तुम्हाला अनालिसिस सगळं क्लिअर झालं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आधी पेपर PYQ सगळे अनालिसिस करून घेऊया, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक तयार करूया आणि मग आपण काय करू, 1 बाय 1 कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर करू. ओके, होप सो तुम्हाला आजचं अनालिसिस आवडलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.